ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग 20 मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवारांचे अर्ज दाखल। अथर नायकवडी, रेखा विवेक कांबळे, अश्विनी कोळी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन। मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। अथर नायकवडी, श्रीमती रेखा विवेक कांबळे व अश्विनी कोळी यांनी मोठ्या जल्लोषात आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले। यावेळी प्रभाग क्रमांक 20 मध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीची सुरुवात प्रभागातून होत मिरजेतील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली। ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना आमदार इद्रिस नायकवडी यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वाधिक बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। लढत ही लढत असते, मैत्रीपूर्ण लढतीचा काही प्रश्न नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। तसेच रॅलीमध्ये सहभागी झालेली जनता ही लोकनेते विवेक कांबळे व आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर प्रेम करणारी असून बाहेरून भाडोत्री लोक आणलेले नाहीत असा टोला युवा नेते श्वेत विवेक कांबळे यांनी लगावला। युवा नेते श्वेत विवेक कांबळे यांनी पुढील 5 वर्षात प्रभागात विकासाची कामे मार्गी लागतील, आजचे दिन येतील, भांडणतंटे होणार नाहीत आणि कोणालाही त्रास दिला जाणार नाही असा शब्द दिला। या रॅलीमध्ये माजी आमदार इद्रिस नायकवडी, आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे, महावीर कांबळे, महादेव दबडे, ईश्वर जनवाडे, राधिका हारगे, शीतल सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महानकरी न्यूजसाठी आदिमाने, मिरज। प्रभाग क्रमांक 20 मध्ये अनुसूचित जातीसाठी श्रीमती रेखा विवेक कांबळे, अनुसूचित जमातीसाठी श्री सौभाग्यवती अश्विनी विनोद कोळी आणि खुल्या प्रवर्गासाठी अतहर इद्रिस नायकवडी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शनामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मी फक्त प्रभागातील जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, येणारे 5 वर्ष आपल्यासाठी अच्छे दिन असतील। कुठल्याही प्रकारचं वार्डात भांडण होणार नाही, कुठल्याही प्रकारची मुलं व्यसनाधीन होणार नाहीत, कुठल्याही प्रकारे कुणाला त्रास दिला जाणार नाही, एवढंच या ठिकाणी मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो। आणि अजून एक मला एक इशारा द्यायचा आहे, ही भीड आणि ही जनता फक्त लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब आणि आमदार इद्रिस नायकवडी साहेब यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे। कुठेही कागवाड, मंगसोळी, म्हैसाळवरनं भाड्याने आणलेली ही जनता नाही, सगळी जनता प्रभाग क्रमांक 20 आणि या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय आणि येणाऱ्या 16 तारखेला आम्ही विजयाची रॅली सुद्धा अशाच ताकदीनं काढू, हा या ठिकाणी माझं जाहीर आव्हान आहे। सांगली कुपवाड महापालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मजबूत पॅनल या ठिकाणी आम्ही उभं केलंय। आपण पाहता ते पॅनलला कसा प्रतिसाद आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतात की मला वाटतं की कुणाच्याही पक्षाच्या कुठल्याही रॅलीत नसतील किंवा एवढा उत्साह नसेल, एवढा उत्साह आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांच्यात आहे। महिलाही तितक्याच संख्येने आहेत, पुरुषही ज्येष्ठही तेवढ्याच संख्येने आहेत की आमच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये गटातून आमचे मित्र स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी रेखाताई कांबळे यांना आपण उमेदवारी दिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। ब गटातून अनुसूचित जमाती या गटातून आम्ही अश्विनीताई कोळी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि क हा खुला प्रवर्ग आहे। खुल्या प्रवर्गातून त्या भागात मी पूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांची मागणी होती तेव्हा तुमच्या कुटुंबातला सदस्य या ठिकाणी आमच्या प्रभागात प्रतिनिधित्वासाठी आम्हाला हवा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपले माजी नगरसेवक गेले 2 टर्म ज्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली दुसऱ्या प्रभागातून, त्यांनाही आम्ही या लोकांच्या सोयीसाठी म्हणून त्यांचा प्रभाग बदलून त्यांना प्रभाग क्रमांक 20 मध्ये या ठिकाणी आणलेलं आहे। कारण त्या ठिकाणी आम्ही पूर्वी जी कामं केलीत ती फार म्हणजे लोकांच्या हृदयात बसलेली आहेत आणि म्हणून 20 वर्षानंतर सुद्धा ते लोक मागणी करतायत की नाही, नायकवडी कुटुंबातला तुमचा सदस्य या ठिकाणी आम्हाला असला पाहिजे। लोकाग्रह खातर ही तिन्ही उमेदवारांची उमेदवारी आहे आणि मी आपल्याला एकच सांगतो, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी म्हणून एक फार पोषक वातावरण आता आपण पाहतात।
ह्या पोषक वातावरणाचा तर फायदा आहेच, याच बरोबर या निवडणुकीत सगळ्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील सर्वात जास्त हायेस्ट मताने निवडून येण्याचा विक्रम कदाचित हे मंडळी करतील असा मला विश्वास वाटतो. एक तर तुम्हाला सांगतो, छापणं विजन म्हणजे विजन नव्हे. त्यासाठी डोक्यात विचार असावे लागतात, मनात नियत असावी लागते, आणि हे आमच्याकडे आहे. आमचा तो प्रभाग आहे, मिक्सिंग आहे. सर्वसाधारणपणानं झोपडपट्टी चाही भाग आहे, मध्यमवर्गीय आहेत आणि उच्चवर्णीय आहेत, असं सर्व तिन्ही प्रकारचे लोक आहेत. सर्व जाती जमातीचे लोक आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, इद्रिस नायकवडी हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या एक व्यक्ती म्हणून आज मी समाजासमोर आहे. सर्व समाजात फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आम्हाला.